Today we are going to learn lesson number 11, the discomfiture of शाहिस्ते खान. डिस्कम्फिचर म्हणजे शाहिस्ते खानची फजिती शिवाजी महाराजांनी कशी केली हे आपण या लेसन मध्ये बघणार आहोत. शाहिस्ते खान्स कॅम्पेन, शाहिस्ते खानची स्वारी. In spite of repeated efforts in which he left no stone unturned, आदिल शाह of Bijapur could not force शिवाजी to surrender. म्हणजेच काय की तर विजापूरचा जो आदिलशाह होता त्याने खूप प्रयत्न करून बघितले, खूप रिपीटेड प्रयत्न केले, म्हणजे त्याने खूप सरदारांना शिवाजी महाराजांविरुद्ध पाठवले, पण शिवाजी महाराजांना कुणीच हरवू शकले नाही. शिवाजी महाराजांपुढे त्यांचं काहीच चाललं नाही. एव्हरी सरदार ऑफ बिजापूर हू वॉज सेंट अगेन्स्ट शिवाजी वॉज डिफिटेड. शिवाजी महाराजांविरुद्ध पाठवलेला प्रत्येक विजापूरचा जो सरदार होता त्याला पराभव स्वीकारावा लागला होता. आदिलशाह ॲट लास्ट गेव अप द फाईट, मेड पीस विथ शिवाजी अँड गेव रेकग्निशन टू हिज इंडिपेंडंट किंगडम. आणि मग आदिलशाह आता कंटाळला होता आणि त्यानं आता शिवाजी महाराजांसोबत फाईट करणं, लढाई करणं सोडून दिलं. त्याने शिवाजी महाराजांसोबत पीस म्हणजे तह केला. तह म्हणजे त्यांनी प्रॉमिस दिलं की मी आता तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही, आणि त्यांच्या स्वराज्याला इंडिपेंडंट किंगडम म्हणजे स्वतंत्र राज्य असं त्याने मान्य केलं. कोणी? आदिलशहाने. शिवाजी दज हॅड पीस फॉर सम टाइम ऑन हिज साऊथर्न बॉर्डर. आणि मग काही काळासाठी शिवाजी महाराजांना दक्षिणेकडील बाजूवरती शांतता मिळाली. इन द मीन व्हाईल, कॉन्स्टंट मोगल अटॅक्स फ्रॉम द नॉर्थ हॅड प्रॅक्टिकली रुईन्ड महाराष्ट्र. पण साऊथकडून तर आता काहीच त्रास नव्हता, दक्षिणेकडच्या बाजूचा काहीच त्रास नव्हता, कारण आदिलशहाने शिवाजी महाराजांचं स्वतंत्र राज्य मान्य केलं होतं आणि शिवाजी महाराजांविरुद्ध फाईट करणं सोडून दिलं होतं. पण नॉर्थकडून उत्तरेकडून सतत मुघल अटॅक होत होते, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप रुईन म्हणजे महाराष्ट्राचं खूप नुकसान होत होतं. शिवाजी देअरफोर टर्न हिज अटेन्शन नॉर्थवर्ड्स अँड कॅरीड आउट रेड्स इन द टेरिटरी ऑफ द मोगल एम्परर औरंगजेब. मग शिवाजी महाराजांनी त्यांचं पूर्ण लक्ष उत्तरेकडील बाजूला वळवलं आणि जो बादशाह होता ना, मोगल एम्परर म्हणजे बादशाह औरंगजेब, त्याच्या टेरिटरी त्याच्या प्रदेशामध्ये काही स्वाऱ्या केल्या. रेड्स म्हणजे त्यांच्या प्रदेशामध्ये जाऊन स्वारी केली. दिस इनरेज्ड औरंगजेब अँड ही सेंट शाहिस्ते खान हिज अंकल टू डील विथ शिवाजी अँड टीच हिम अ लेसन. आणि त्याच्यामुळे औरंगजेबला खूप राग आला. इनरेज्ड म्हणजे काय? खूप राग येणे. आणि मग त्याने आपला अंकल होता, त्याचा काका होता शाहिस्ते खान, त्याला शिवाजी महाराजांविरुद्ध पाठवले. शाहिस्ते खान with a huge army of 75,000 men and hundreds of elephants, camels and pieces of cannon marched on Pune. शाहिस्ते खान पुण्यावर चालून आला. त्याच्यासोबत 75,000 माणसे होती, म्हणजे सैन्य होतं, आणि हंड्रेड्स ऑफ एलिफंट्स 100 हत्ती होते, उंट होते, आणि खूप सारे तोफा होत्या, तोफखाना होता त्याच्यासोबत. ऑन द वे ही कॅप्चर द टाउन्स ऑफ शिरवळ, शिवापूर, सासवड अँड फायनली लेड सेज टू द फोर्ट ऑफ पुरंदर. आणि पुण्यावर चालून येताना त्याने रस्त्यामधली जी गावं होती शिरवळ, शिवापूर, सासवड ती त्याच्या ताब्यात घेतली आणि शेवटी पुरंदरला वेढा घातला. सेज म्हणजे वेढा घालणे. नथिंग कुड स्टॉप हिज ॲडव्हान्स. त्याला कोणीच थांबवू शकत नव्हतं. बट वन्स द मराठा आर्मी सराउंडेड हिम इन अ माउंटन पास. पण एकदा मराठ्यांच्या सैन्याने त्याला एका खिंडीमध्ये गाठलं. द मराठा ट्रूप्स मूव्ड व्हेरी फास्ट ऑन देअर स्विफ्ट भीमथडी पोनीज. मराठा जे सैन्य होतं ते भीमथडी पोनीज म्हणजे भीमथडी जातीचे घोडे होते, त्या घोड्यांवरती एकदम फास्ट पळत. दे ऑल्सो ट्रॅव्हल्ड व्हेरी लाईट. खूपच फास्ट ते ट्रॅव्हलिंग करत असत. दे कुड ट्रॅव्हर्स द हिल्स अँड व्हॅलीज इन द शॉर्टेस्ट पॉसिबल टाइम ऑन आर्मी रेशन्स कन्सिस्टिंग ऑफ ओनियन अँड बाजरा ब्रीड. ते कांदा आणि भाकरी, बाजरीची भाकरी खाऊन त्या दरी खोऱ्यातून खूप फास्ट, खूप कमी वेळामध्ये ते जात असत. दिस टाईप ऑफ वॉरफेअर
परफेक्टेड बाय द मराठाज वॉज अननोन टू शाहिस्ते खान. आणि अशा प्रकारचं दरीखोऱ्यामधील जी मराठ्यांची लढाई होती त्यालाच गनिमी कावा असं म्हटलं जातं. तर ते शाहिस्ते खानला त्याची काही माहितीच नव्हती. टायर्ड ऑफ द कंटिन्युअस हॅरॅसमेंट बाय द मराठा ट्रूप्स ही ॲट लास्ट रेज द सेज ऑफ पुरंदर. आणि असं मराठा सैन्याच्या कायमच्या त्रासामुळे, खूप त्रासामुळे त्याने काय केला, पुरंदरचा जो वेढा होता तो उचलून टाकला. फिरंगोजी नरसाळा. आता फिरंगोजी नरसाळा हे कोण आहेत आपण बघूयात. शाहिस्ते खान देन कंटिन्यूड हिज मार्च ऑन पुणे. आणि मग शाहिस्ते खानने पुण्यावर स्वारी करणं चालू ठेवलं, तो पुण्याकडे येऊ लागला. फर्स्ट ही कॅप्चर्ड द फोर्ट ऑफ चाकण. त्याने सगळ्यात पहिल्यांदा चाकणचा किल्ला आपल्या ताब्यामध्ये घेतला. फिरंगोजी नरसाळा फॉट टू डिफेंड द फोर्ट विथ ग्रेट ब्रेव्हरी अँड स्किल अगेन्स्ट द आर्मी ऑफ शाहिस्ते खान. मग तो चाकणच्या किल्ल्यावर जे किल्लेदार होते की नाही, त्या किल्ल्याला जे डिफेंड करत होते, किल्ल्याची जी सुरक्षा करत होते, त्यांचं नाव होतं फिरंगोजी नरसाळा. मग ह्या फिरंगोजी नरसाळ्याने शाहिस्ते खानच्या विरुद्ध खूप चांगल्या प्रकारे, खूप शौर्याने, खूप धैर्याने ते लढले. फॉर 2 months ही केप्ट शाहिस्ते खान ॲट बे बट ही वॉज हेल्पलेस अगेन्स्ट द गन्स ऑफ शाहिस्ते खान. सुमारे 2 महिने त्यांनी किल्ला लढवला शाहिस्ते खान विरुद्ध, पण शाहिस्ते खानाच्या तोफखान्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. शाहिस्ते खान वॉज मच इम्प्रेस्ड विथ द वे फिरंगोजी डिफेंडेड द फोर्ट अँड ऑफर्ड हिम सर्व्हिस विथ द मोगल एम्परर. फिरंगोजी नरसाळा यांनी ज्या शौर्याने किल्ला लढवला ते बघून शाहिस्ते खान खूपच प्रभावित झाला आणि त्याने फिरंगोजी नरसाळा यांना बादशाहकडे नोकरी करण्याचं आमिष दाखवलं. फिरंगोजी हाऊएव्हर रिफ्यूज दिस टेम्पटिंग ऑफर. पण फिरंगोजी नरसाळा यांनी त्या ऑफरला धुडकावून लावलं, नाही म्हटलं की मी शिवाजी महाराजांची चाकरी सोडून कुठेही जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. शाहिस्ते खान इन लालमहल. आता शाहिस्ते खान लालमहलमध्ये आला. शाहिस्ते खान केम टू पुणे अँड मेड लालमहल शिवाजीच रेसिडेन्स हिज हेडक्वार्टर्स. शाहिस्ते खान पुण्याला आला आणि शिवाजी महाराज जेव्हा लहानपणी लालमहालामध्ये राहत होते की नाही, त्याला त्याने स्वतःचं मुख्य कार्यालय त्याने बनवलं, मुख्यालय बनवलं. 1 year पास देन अनादर इयर. एकामागून एक वर्ष जातच होती. शाहिस्ते खान वुड नॉट लिव्ह पुणे. पण शाहिस्ते खान पुणे सोडून काही जात नव्हता. ऑन द कॉन्ट्ररी हिज ट्रूप्स वुड रेड शिवाजीज टेरिटरी, डिस्ट्रॉय क्रॉप्स अँड टेक अवे द कॅटल. आणि उलट ते शाहिस्ते खानचं जे सैन्य होतं ते शिवाजी महाराजांच्या प्रदेशात येऊन तिथल्या जनतेला खूप त्रास देत होतं, पिकांची नासधूस करत होतं, त्यांची गुरे घेऊन जात होते. इन दिस वे ही स्टार्टेड डिवास्टेटिंग द सराउंडिंग कंट्री साइड. आणि अशा प्रकारे शाहिस्ते खानने आजूबाजूच्या प्रदेशामध्ये त्रास द्यायला सुरुवात केली. अ बोल्ड प्लॅन. बोल्ड प्लॅन म्हणजे खूप धाडसी बेत आखला शिवाजी महाराजांनी. ॲट लास्ट शिवाजी डिसाइडेड टू टीच शाहिस्ते खान अ लेसन. शेवटी शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानला धडा शिकवायचा असं ठरवलं. इन अ वे इट वॉज गुड दॅट शाहिस्ते खान वॉज स्टेईंग इन लाल महाल. शाहिस्ते खान लाल महालामध्ये थांबला होता हे एक चांगलंच होतं. का चांगलं होतं? कारण शिवाजी न्यू द प्लेस इनसाइड आउट with all its entrances and exits, its secret passages, doors and windows. शिवाजी महाराज लहानपणी तिथे राहिल्यामुळे, लाल महालामध्ये राहिल्यामुळे शिवाजी महाराजांना लाल महालाचा कानाकोपरा माहीत होता. आतून बाहेरून सगळीकडून शिवाजी महाराजांना लाल महाल माहीत होता. त्याच्या एंट्री काय आहेत, एक्झिट काय आहे, म्हणजे आत कसं जायचं, कुठून बाहेर यायचं, त्याचे सिक्रेट पॅक, त्यातल्या चोर वाटा काय आहेत, तिथे दरवाजे कुठे आहेत, खिडक्या कुठे आहेत, सगळं काही शिवाजी महाराजांना ठाऊक होतं. बिसाइड शिवाजी स्पाईज वेअर कीपिंग हिम वेल इन्फॉर्म अबाउट द डिस्पोजिशन ऑफ द खान्स ट्रूप्स. आणि याशिवाय शिवाजी महाराजांचे काही हेर होते, म्हणजे काही गुप्तपणे लोक शाहिस्ते खानाच्या सैन्यामध्ये जाऊन लपून राहिलेले होते. ते शिवाजी महाराजांना सगळी माहिती पुरवत होते. शिवाजी देअरफॉर डिसाइडेड टू एंटर लाल महाल 1 night अँड किल शाहिस्ते खान. आणि मग शिवाजी महाराजांनी एके रात्री ठरवलं की एका दिवशी लाल महालामध्ये घुसायचं आणि शाहिस्ते खानला मारून टाकायचा. दिस वॉज इंडीड अ व्हेरी बोल्ड प्लॅन. आणि हा खरंच खूप धाडसी प्लॅन होता. म्हणजे शाहिस्ते खानच्या तिथे जाऊन त्याला स्वतःलाच मारायचं, हा खूपच धाडसी बेत होता. लाल महाल was so well guarded that even an ant would find it difficult to get through. म्हणजे लाल महालाच्या भोवती इतका कडक पहारा होता की साधी मुंगी सुद्धा आत शिरू शकत नव्हती. 75,000 ट्रूप्स वेअर कॅम्पिंग आउटसाइड द पॅलेस. राजवाड्याच्या लाल महालाच्या भोवती 75,000 सैन्य पहारा देत होतं. नो
आर्म्ड मराठा वॉज अलाउड टू एंटर द टाउन. त्या पुण्यामध्ये कुठलाही मराठी माणसाला कुठलंही हत्यार घेऊन जाता येत नव्हतं. बट शिवाजी हॅड मेड अप हिज माइंड अँड देअर वॉज नन हू कुड टर्न हिम अवे फ्रॉम हिज रिझॉल्व. पण शिवाजी महाराजांनी एकदा ठरवलं तर ते ठरवलंच. त्यांना त्याच्यापासून कुणीही त्यांचं मन वळवू शकत नव्हतं. त्यांचा रिझॉल्व म्हणजे त्यांचा निर्धार, त्यांचा निश्चय पक्का होता. शिवाजी फिक्स द डेट टू कॅरी आउट द प्लॅन. शिवाजी महाराजांनी आता हा धाडसी बेट तयार करण्याचं ठरवलं तर त्याची तारीख ठरवली, कोणत्या दिवशी तो करायचा. ऑन द नाईट ऑफ 5th April 1663 अ मॅरेज प्रोसेशन वॉज पासिंग अलॉंग द स्ट्रीट्स ऑफ पुणे. 5 एप्रिलला 1663ला एका लग्नाची प्रोसेशन म्हणजे वरात पुण्याच्या रस्त्यावरून जाणार होते तिथूनच. देअर वॉज म्युझिक अँड फायरवर्क्स अकंपनीड द प्रोसेशन. त्या वरातीमध्ये गाणी लावलेली होती, अजून तिथे फायरवर्क्स म्हणजे फटाके फोडण्यात येत होते. हंड्रेड्स ऑफ पीपल ड्रेस्ड इन फाईन क्लोथ्स वेअर इन द प्रोसेशन. आणि खूप सारे शेकडो लोक छान कपडे घालून त्या वरातीमध्ये आले होते. सम वेअर इन पॅलनक्वीज, अदर इन मेनाज, व्हाईल मेनी मोअर वेअर ऑन फूट. काही लोक पालख्यांमध्ये होते, काही मेन्यांमध्ये होते, तर काही पायी चालत होते. शिवाजी विथ हिज बँड ऑफ trusted followers joined the procession to give the impression that they were a part of it. आणि शिवाजी महाराजांसोबत त्यांचे काही विश्वासू सहकारी होते आणि त्यांनी असं भासवून दिलं की आम्ही सुद्धा ह्या वरातीचाच एक भाग आहोत आणि ते त्या वरातीमध्ये शिरले. आफ्टर सम टाइम द प्रोसेशन प्रोसीडेड ऑन इट्स वे बट शिवाजी अँड हिज मेन मूव्ड अवे क्वाइटली इन द डिरेक्शन ऑफ लाल महाल. थोड्या वेळाने ती वरात तिच्या मार्गाने चालू लागली आणि शिवाजी महाराजांनी त्यांचे जे सैन्य होतं ते हळूच लाल महालाकडे सरकले. शाहिस्ते खान वॉज फास्ट अस्लीप ॲट दिस अवर. शाहिस्ते खान तेव्हा छान झोपेमध्ये होते. शाहिस्ते खान लर्न्स अ लेसन. शाहिस्ते खानला धडा शिकवला. शिवाजी मेड अ होल इन द वॉल अँड एंटर लाल महाल. शिवाजी महाराजांनी लाल महालच्या भिंतीला एक होल पाडला आणि ते आतमध्ये शिरले. ही हॅड नो ट्रबल इन फाइंडिंग हिज वे अबाउट बिकॉज इट वॉज आफ्टर ऑल हिज ओन हाऊस. शिवाजी महाराजांना त्यांचा रस्ता शोधायला काहीही त्रास झाला नाही लाल महालामधला, कारण शेवटी ते त्यांचंच घर होतं. ते लहानपणी तिथे राहिलेले होते. द खान्स बॉडीगार्ड्स वेअर हाफ अस्लीप. शाहिस्ते खानचे जे बॉडीगार्ड होते, सुरक्षा रक्षक होते, ते अर्धवट झोपेमध्ये होते. शिवाजीज फॉलोअर्स टाईड देम अप. शिवाजी महाराजांच्या सैन्याने त्यांना बांधून ठेवलं. शिवाजी वेंट डीपर इनसाइड. शिवाजी महाराज अजून आतमध्ये शिरले. सडनली समवन रश्ड ॲट हिम विथ अ स्वॉर्ड. तेवढ्यात कुणीतरी त्यांच्यावर तलवार घेऊन चालून आलं. शिवाजी किल्ड हिम. शिवाजी महाराजांनी त्याला मारून टाकलं. ही थॉट इट वॉज शाहिस्ते खान. त्यांना वाटलं हा शाहिस्ते खान असावा. बट इट वॉज हिज सन. पण तो त्याचा मुलगा होता. देअर वॉज अ कमोशन. पीपल वोक अप. आणि मग गडबड झाली, गोंधळ झाला आणि लोक जागी होऊ लागले. शिवाजी वेंट स्ट्रेट टू द खान्स चेंबर्स अँड टूक आउट हिज स्वॉर्ड. शिवाजी महाराज खानाच्या तिथे गेले आणि त्यांनी त्यांची तलवार उपसली. टेरिफाईड द खान स्टार्टेड शाउटिंग. घाबरलेला खान ओरडू लागला. द डेविल, द डेविल, शैतान, शैतान असा ओरडू लागला. अँड ट्राय टू एस्केप थ्रू द विंडो. आणि खिडकीमधून पळून जाऊ लागला. शिवाजी स्ट्रक हिम विथ द स्वॉर्ड विथ कट ऑफ 3 fingers ऑफ द खान. शिवाजी महाराजांनी तलवारीने त्याच्यावर वार केला शाहिस्ते खानावर आणि शाहिस्ते खानाचे 3 बोटं तुटली. द खान कुड हॅव लॉस्ट हिज लाईफ बट ही एस्केप विथ द लॉस ऑफ 3 fingers ओनली. खानाचा जीवच गेला असता, पण त्याचा जीव कशावर निभावला तर त्याची फक्त 3 बोटे तुटली. द खान जम्प्ड आउट ऑफ द विंडो अँड मेड फॉर सेफ्टी. खान त्या खिडकीतून उडी मारून पळून गेला. To deceive the Khan's troops, Shivaji and his men raised the cry, Shivaji has attacked, run, catch him, and started to run themselves. खानाच्या सैन्याला चुकीच्या दिशेनं पळवावं म्हणून शिवाजी आणि त्यांची माणसं ओरडू लागले. शिवाजी आला, शिवाजीने हल्ला केला, पकडा पकडा त्याला, आणि स्वतः इकडे तिकडे पळू लागले. म्हणून खानाचं सैन्य कन्फ्युज झालं. त्यांना कळलंच नाही शिवाजी महाराजांचं सैन्य कुठे, शिवाजी कुठे आहेत ते. द खान्स ट्रूप्स ऑल्सो स्टार्टेड रनिंग इन ऑल डिरेक्शन. आणि ते सगळीकडे खानाचं सैन्य पळू लागलं. In the confusion that followed, शिवाजी and his men made their escape and reached सिंहगड. आणि ह्या कन्फ्युजनचा फायदा घेऊन शिवाजी महाराज आणि त्यांचं सैन्य सिंहगडकडे निघून गेले.
द खान्स ट्रूप्स स्पेंड द होल नाईट लुकिंग इन वेन फॉर शिवाजी अँड हिज ट्रूप्स. आणि रात्रभर खानाचं सैन्य शिवाजी महाराजांना त्यांच्या सैन्याला शोधत राहिलं. दिस इन्सिडेंट टूक द फाईट आउट ऑफ शाहिस्ते खान. ही वॉज अफ्रेड दॅट इफ ही लॉस्ट ओनली हिज फिंगर्स इन द फर्स्ट अटॅक शिवाजी माइट कट हिज हेड ऑफ इन द सेकंड. आणि मग ह्या प्रसंगामुळे शाहिस्ते खान खूप घाबरला. त्याला वाटलं पहिल्याच हल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांनी माझी 3 बोटं कापली आणि जर दुसरा हल्ला केला तर माझं तर डोकंच कापून टाकतील. औरंगजेब वॉज फ्युरियस वेन ही हर्ड ऑफ दिस एपिसोड. औरंगजेबने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तो शाहिस्ते खानवर खूपच नाराज झाला. फ्युरियस म्हणजे नाराज होणे. शाहिस्ते खान लॉस्ट द एम्परर्स फेवर अँड वॉज ट्रान्सफर्ड टू बेंगॉल. औरंगजेबाच्या नजरेतून शाहिस्ते खान उतरला आणि औरंगजेबाने शाहिस्ते खानला बेंगॉलला पाठवून दिलं. दिस वॉज द फर्स्ट सिरियस ब्लो टू द मुघल पॉवर. हा सगळ्यात पहिला तडाखा होता मुघल पॉवरसाठी, मुघल एम्पररला, मुघल साम्राज्याला शिवाजी महाराजांनी दिलेला. शिवाजी हॅड सक्सेसफुली बिअर्डेड द लायन इन हिज ओन डेन. म्हणजे शिवाजी महाराजांना खूप चांगलं यश प्राप्त झालं होतं. गन फायर अनाऊन्स द विक्ट्री अँड अ वेव ऑफ जॉय वेंट ऑल ओव्हर महाराष्ट्र. आणि शिवाजी महाराजांची फत्ते झाली होती, शिवाजी महाराजांचा विजय झाला होता, त्याच्यामुळे तोफा उडाल्या, साऱ्या महाराष्ट्रामध्ये आनंदी आनंद पसरला.